कैंसर पीड़ित वृद्ध महिला को मरने के लिए आरे में फेंका। पुलिस ने महिला को कराया एडमिट, हालत गंभीर। मुंबई के गोरेगांव पूर्व आरे कॉलोनी में कैंसर पीड़ित वृद्ध महिला को कचरे के ढेर में घायल अवस्था में मिली। पुलिस को सूचना मिलते ही मौके पर पहुंचकर महिला को पहले ट्रॉमा केयर अस्पताल ले जाया गया। इसके बाद महिला को कूपर अस्पताल में दाखिल कराया गया। पुलिस ये पता लगाने में जुटी है कि आखिर महिला उस स्थान तक कैसे पहुंची। महिला ने पूछताछ के दौरान कई नाम बताए, जिनके आधार पर जांच की जा रही है, लेकिन अब तक उसके परिवार का कोई सदस्य नहीं मिला है। हालांकि अभी पुलिस को जानकारी मिली है कि महिला का परिवार कांदिवली पूर्व में रहता है। इसके बाद पुलिस की एक टीम वहां भेजी गई है और मामले की जाँच कर रही है। पुलिस के अनुसार जहाँ महिला मिली थी वहाँ कोई CCTV कैमरा नहीं है, जिससे ये स्पष्ट नहीं हो पा रहा है कि महिला को किसी ने वहां छोड़ा या वह खुद पहुंची। नमस्कार, मी सागर शेवाळे। जे आज सकाळपासून न्यूजला बातमी चालते यशोदा गायकवाड, ती माझी आजीच आहे। पण ती बातमी जरा अशी म्हणजे चुकीची आहे। तिला मी काही अशी सोडली वगैरे नाही आहे। तर काल सकाळी ती स्वतः घरातून निघून गेली आहे आणि हे मी कामाला गेलो असता, तिच्या अगोदर मी कामाला गेलो होतो 6 वाजता, 6-6:30च्या आसपास मी कामाला गेलो होतो। मी माझी बायको असं कामाला गेलो होतो आम्ही। तर कामावरून आल्यावर माझ्या मुलाला, बारक्या मुलाला मी विचारलं की बाळा आजी कुठे आहे? तर तो बोलला की आजी दुकानावर जातो म्हणून सांगून गेली। आणि नंतर मला आरे कॉलनीमधून फोन आला की तुमच्या आजीचं ॲक्सिडेंट झालं आहे, तुम्ही ताबडतोब निघून या। मग आम्ही ताबडतोब कसलाही वेळ वाया न घालवता आम्ही डायरेक्ट आरे कॉलनीत पोचलो। तर आरे कॉलनीत पोचल्यावर मला साहेबांनी सांगितलं की तिला आम्ही कोपरमध्ये ॲडमिट केली आहे। तर तिच्या नाकावर जी जखम आहे ती पहिल्यापासून शुगरमुळे ती झालेली जखम आहे आणि तिला मी नाही सोडली तिकडे नेऊन। ही जी बातमी चालली आहे ही सगळी चुकीची चालली आहे बातमी। चुकीची म्हणजे असं काहीच झालेलं नाही, ती स्वतः घरातून निघून गेली आणि ह्याच्या आधीही ती माझ्याजवळ, म्हणजे आत्ता मी 2-3 महिने झाले ती माझ्यापाशी आहे। माझ्या आईची आई आहे म्हणून मी आता 2-3 महिने झाले एक माणुसकीच्या ह्याने मी माझ्यापाशी तिला घेतली सांभाळायला। ती याच्या अगोदर माझ्या मागच्या गल्लीमध्ये राहत होती। तर माझी मिसेस म्हणली की जाऊन द्या, आपल्या आईची आई आहे तर आपण घेऊया आपल्यापाशी सांभाळायला। तर आम्ही त्या हिशोबाने तिला सांभाळायला घेतली। बाकी असं काहीच नाही की नातवाने सोडली वगैरे, काही नाही। उलट आम्हाला कळायला आम्ही लगेच धाव घेतली आणि कुपरमध्ये केली। म्हणलं आज सकाळपासून मी कुपरमध्येच होतो, पण मलाही जरा शुगरचा वगैरे असा त्रास असल्यामुळे मला जास्त दवाखाना म्हणजे मला ते त्रास होतो त्या गोष्टीचा। माझी बायको तिकडे तिच्या सेवेसाठी थांबवली आहे मी तिकडे, ती आहे तिकडे कुपरमध्येच आहे ती माझी बायको, तिची सेवा करायला। तर बस त्यामुळेच मला एवढंच सांगायचं आहे की असं काही सुद्धा घडलेलं नाही आहे। माणुसकीला काही काळिमा नाही आहे। माझ्या आजीला मी सांभाळतोय, मी नोकरी करून माझं घर चालवतोय, मी भाड्याने राहतो, पण तरीही मी आजीला माझ्या सांभाळतोय। फक्त ती स्वतः निघून गेली आणि तिने स्टेटमेंट दिलं आहे, बट ते चुकीचं स्टेटमेंट आहे। कारण तिचं जरा 70 वय असल्यामुळे ती काहीही सांगते, म्हणजे काहीही बोलते, तिला सुचत नाही मी काय बोललोय काय नाही बोललोय। कारण मी सकाळी स्वतः गेल्यावर तिला विचारलं की आजी काय आलं, असं कसं काय झालं, काय झालं? तर तिने वेगळंच काय म्हणजे 5 वेळेला 5 वेगवेगळे स्टेटमेंट दिले तिने मला की माझा मोबाईलच नेला आहे। मला अगं आजी तुझा मोबाईल आहे घरी, आपल्या घरी मोबाईल आहे तुझा, बरं जाऊन दे म्हणते, मला इथून घेऊन चला। मग असं आहे, असं काही सुद्धा मी केलेलं नाही आहे। मी माझ्या आजीचं देखरेख करतोय, तिला बघतोय मी आणि बघेनसुद्धा, असं काही नाही। ही बातमी जरा चुकीची आहे, बाकी काही नाही। माझ्या आजीला मी सांभाळतो। धन्यवाद।